नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, नोंदणी व मुद्रांक विभाग या अंतर्गत जर बघितलं आपण तर शिपाई या पदाकरिता जागा निघालेल्या आहेत. 234 टोटल जागा तुम्हाला दिसून येतील. याची सविस्तर माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणारच आहे, की जसे बघा शैक्षणिक पात्रता यामध्ये बघा तुम्हाला 10वी उत्तीर्ण जे विद्यार्थी झालेले असतील त्यांसाठी सुवर्ण संधी आहे. कारण की ही जी भरती आहे ती 10वी वरती निघालेली आहे. त्यासोबतच बघा तुमची निवड प्रक्रिया कशाप्रकारे होणार आहे, वयोमर्यादा किती दिलेली आहे, यामध्ये सविस्तर माहिती दिलेली आहे. आपण ती जाणून घेऊया. तर बघा, जो तुम्हाला अर्जाचा नमुना आहे, तुम्हाला कशाप्रकारे दिसून येणार आहे, म्हणजे की जी जाहिरात आहे सविस्तर तुम्हाला इथे दिसून येत असेल. जाहिरात क्रमांक नंबर दिलेला आहे. त्यासोबत बघा तुम्हाला कोणकोणते पॉइंट जे मी तुम्हाला महत्त्वाचे सांगणार आहे. सर्वात आधी जर बघितलं आपण तर ऑनलाईन अर्ज सादर करण्याचे वेळापत्रक तुम्हाला इथे दिलेलं आहे, जे की बघा 22/4/2025 पासून जे आहे ऑनलाईन पद्धतीने अर्ज नोंदणी सुरू होण्याची दिनांक तुम्हाला इथे दिलेली आहे. अर्ज होण्याची दिनांक म्हणजे की 22/4 जे की सुरू झालेले आहे. आता याची अंतिम दिनांक तुम्हाला दिसून येणार की 10/5/2025 म्हणजेच की पुढच्या महिन्यात 10 तारखेपर्यंत ही जी अर्जाची प्रक्रिया चालणार आहे आणि ऑनलाईन पद्धतीने परीक्षा शुल्क भरण्याची अंतिम दिनांक त्याच दिवशी राहणार आहे आणि जे परीक्षेसाठी ऑनलाईन प्रवेशपत्र उपलब्ध होण्याची दिनांक जे आहे म्हणजे की बघा ज्या दिवशी तुमची परीक्षा राहणार त्या दिवसाच्या 7 दिवसा अगोदर तुमची जे आहे तुमची परीक्षा वेळापत्रक जे आहे म्हणजे की प्रवेशपत्र तुम्हाला तुमच्या मेलद्वारे किंवा मोबाईल नंबरद्वारे तुम्हाला कळविण्यात येणार आहे, एवढं तुम्ही लक्षात घ्या. आता या भरतीची संपूर्ण प्रक्रिया कशाप्रकारे असणार आहे याबद्दल संपूर्ण माहिती दिलेली आहे. आता बघा ज्या कोणी म्हणजेच की तुम्हाला ऑनलाईन परीक्षेचे सेंटर कोणचे राहणार आहे, तर तुम्हाला इथे दिलेलं आहे की ऑनलाईन परीक्षेचे म्हणजेच की कॉम्प्युटर बेस्ड टेस्ट आयोजन महाराष्ट्र राज्यातील पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, नाशिक, अमरावती, लातूर, मुंबई आणि कोकण विभागातील खालील नमूद विविध शहरांमध्ये केले जाणार आहे. जे की बघा जे तुम्ही यापैकी जर बघू शकता की तुम्ही या सेंटरला निवडू शकता, जे की तुमचं एक्झाम सेंटर असणार आहे यापैकी कोणतं पण एक, जे की यामध्ये क्लिअरली इथे दिलेलं आहे. सेंटरचे नावं अहिल्यानगर, अकोला, अमरावती, बीड, भंडारा, चंद्रपूर. सविस्तर माहिती तुम्ही बघू शकता. आता ही जी संपूर्ण जाहिरात आहे मी माझ्या टेलिग्राम चॅनलवरती दिलेली आहे. त्यावरून तुम्ही संपूर्ण जाहिरात बघू शकता. त्यानंतर जर बघितलं आपण की परीक्षा शुल्क म्हणजेच की बघा परीक्षा शुल्क किती लागणार आहे. तर बघा खुल्या प्रवर्गाच्या उमेदवारांसाठी जर बघितलं आपण तर ₹1000 तुम्हाला फी मागितली गेलेली आहे. त्यासोबत बघा जे कोणी मागास प्रवर्गाच्या उमेदवारांसाठी जर बघितलं तर ₹900, अनाथ उमेदवारांसाठी ₹900 आणि माजी सैनिक, दिव्यांग माजी सैनिक यांच्यासाठी परीक्षा शुल्क माफ राहील. म्हणजेच की कुठल्याही प्रकारची परीक्षा फी आकारल्या जाणार नाही. फक्त ऑनलाईन पद्धतीनेच परीक्षा शुल्क स्वीकारला जाईल. बघा ऑनलाईन पद्धतीनेच जे परीक्षा शुल्क स्वीकारला जाणार आहे आणि हे जे परीक्षा शुल्क आहे ते ना परतावा म्हणजे की नॉन रिफंडेबल आहे. यामध्ये क्लिअरली इथे मेन्शन केलेलं आहे, एवढं तुम्ही लक्षात घ्या. त्यानंतर बघा अर्ज भरणे व सादर करण्याबाबत आवश्यक सूचना याबद्दल तुम्ही बघू शकता. आता ही सविस्तर जी माहिती आहे तुम्ही आरामात वाचून घ्याल, कारण की बघा जर मी पूर्ण जी माहिती जर वाचत राहिलो तर व्हिडिओ खूप मोठा होणार आहे. आता महत्त्वाचे जे पॉइंट आहे मी यामध्ये तुम्हाला कव्हर करून सांगणार आहे. आणखी जर बघत राहिलो आपण तर बघा परीक्षा शुल्कबद्दल यामध्ये माहिती दिलेली आहे. त्यासोबत बघा तुम्हाला फोटो कसे सिग्नेचर कसे अपलोड करायचे आहे त्याबद्दल पण तुम्हाला इथे माहिती दिलेली आहे, की स्वाक्षरी किती बाय किती अपलोड करायची आहे. त्यानंतर जर बघितलं आपण की आणखी जर बघितलं की कशाप्रकारे याचे जे डॉक्युमेंट राहणार आहे, अर्ज सादरीकरणबद्दल जर बघूया. त्यानंतर जर बघितलं आपण की कागदपत्र पडताळणी वेळेस विविध कागदपत्र प्रमाणपत्र सादर करणे, जे की तुम्हाला कागदपत्र पडताळणी वेळेस तुम्हाला कोणकोणते डॉक्युमेंट लागतील ते तुम्हाला इथे दिलेले आहे. तुम्ही आरामात बघू शकता. आता बघा आणखी जर बघितलं आपण खाली की परीक्षेचे स्वरूप कशाप्रकारे राहणार आहे आणि परीक्षा जी आहे ती कोण घेणार आहे, हे मी तुम्हाला समोर सांगतोच. त्यासोबत बघा जे परीक्षा केंद्र आहे तुम्हाला सदर परीक्षा प्रवेश पत्रामध्ये नमूद केलेल्या परीक्षा केंद्रावर ऑनलाईन पद्धतीने परीक्षा घेतली जाईल, एवढं तुम्ही लक्षात घ्या. आता बघा यामध्ये दिलेलं आहे की आवश्यक शैक्षणिक अर्हता, जे की बघा सरळ सेवेने भरावयाच्या शिपाई पदाची शैक्षणिक अर्हता पुढीलप्रमाणे आहे. जे की मी तुम्हाला आधीच सांगितलं की 10वी उत्तीर्ण जे कोणी विद्यार्थी असाल ते अप्लाय करू शकता. त्यासोबत बघा वेतन श्रेणीमध्ये जर बघितलं तर 15,000 ते 70,600 तुम्हाला एवढी वेतन श्रेणी मिळणार आहे. त्यासोबतच तुम्हाला भत्ते पण मिळणार आहे. परीक्षेचे स्वरूप व दर्जा व निवडीची कार्यपद्धती तुम्हाला यामध्ये दिलेली आहे, की परीक्षा जी आहे तुमची ऑनलाईन पद्धतीने परीक्षा घेतली जाईल आणि त्यासोबतच बघा तुम्हाला परीक्षेचे स्वरूप कशाप्रकारे असणार आहे मी तुम्हाला समोर सांगणारच आहे. ऑनलाईन पद्धतीने परीक्षा वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरूपात आयोजित केली जाईल. प्रत्येक प्रश्नास 2 गुण याप्रमाणे 100 प्रश्नांसाठी एकूण 200 गुणांची परीक्षा घेण्यात येईल. त्याकरिता 120 मिनिटे इतका कालावधी देण्यात येईल. हे तुम्ही सविस्तर बघू शकता की 100 प्रश्नांसाठी तुम्हाला 200 गुणांची परीक्षा घेण्यात येईल. त्यासोबत बघा गुणवत्ता यादीमध्ये जर अंतर्भाव होण्यासाठी उमेदवारांनी एकूण गुणांचे किमान 25% गुण प्राप्त करणे आवश्यक राहणार आहे. त्यानंतर जर बघितलं आपण की वयोमर्यादा किती राहणार आहे प्रत्येक यासाठी, तर बघा वयोमर्यादा तुम्हाला इथे दिसून येणार आहे की सामाजिक व समांतर आरक्षण या वयोमर्यादा खालीलप्रमाणे तुम्हाला दिसून येणार आहे. जर खुला प्रवर्गासाठी जर बघितलं आपण तर 18 वर्ष आणि कमाल वयोमर्यादा 38 वर्ष.
त्यानंतर बघा मागास प्रवर्गासाठी 5 वर्षाची सूट तुम्हाला इथे दिसून येणार आहे. दिव्यांग उमेदवारासाठी जर बघितलं तुम्ही 18 वर्ष ते 45 वर्षापर्यंत, जे की तुम्ही संपूर्ण जो डाटा आहे तुम्ही इथं बघू शकता. त्यानंतर जर बघितलं आपण की जागा तुम्हाला किती म्हणजे राहणार आहे, की किती म्हणजे कॅटेगरी वाईज जर जागा आपण बघितल्या, तर कशा राहणार आहे मी तुम्हाला ते दाखवतो. तर बघा सामाजिक व समांतर आरक्षण तक्ता बघा अनुसूचित जातीकरिता तुम्हाला 29 जागा दिसणार आहे. अनुसूचित जमातीकरिता तुम्हाला 13 जागा दिसणार आहे. विमुक्त जाती अ साठी 7 जागा. भटक्या जमाती ब साठी जर बघितलं 0 जागा आहेत. भटक्या जमाती क साठी जर बघितलं आपण 11 जागा. भटक्या जमाती ड साठी जर बघितलं तुम्ही 10 जागा. विशेष मागास प्रवर्गासाठी 5 जागा. इतर मागास प्रवर्गासाठी 62 जागा. आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकसाठी म्हणजेच की ईडब्ल्यूसाठी 28 जागा. राखीव खुला म्हणजेच की ओपनसाठी जर बघितलं 91 वर्ष करून तुमचे टोटल जे तुमच्या 284 जागा आहेत, जे की तुम्ही इथं बघू शकता कॅटेगरी वाईज संपूर्ण डाटा इथे दिलेला आहे. आता ही संपूर्ण माहिती तुम्ही इथं बघू शकता. तर त्यासोबत बघा तुम्हाला ही पी-डी-एफ जे तुम्हाला माझ्या टेलिग्रामला मिळून जाणार. आता बघा सर्वात महत्त्वाचं जर बघितलं आपण की अभ्यासक्रम काय राहणार आहे या भरतीसाठी. तर बघा अभ्यासक्रममध्ये जर बघितलं तुम्हाला 4 विषय दिलेले आहे, जे की बघा इंग्रजी, मराठी, सामान्य ज्ञान, बौद्धिक चाचणी, अंकगणित आणि प्रत्येक विषय जो आहे तुमचा 25 प्रश्नांचा राहणार आहे आणि तुम्हाला त्यापैकी म्हणजेच की बघा एका प्रश्नाला 2 गुण मिळणार आहे. म्हणजेच की बघा जे 25 प्रश्न जर म्हटले तुम्हाला तर 2 म्हटले तर एक कमाल गुण तुमचे 50 होणार आहे आणि परीक्षेचे माध्यम तुम्हाला इथे दिलेलं आहे की इंग्रजी, मराठी, मराठी व इंग्रजी म्हणजेच की इंग्रजी भाषेचं इंग्रजी भाषेमध्येच राहणार आहे आणि कालावधी बघा तुम्हाला 30 मिनिट दिलेला आहे एका विषयासाठी. म्हणजेच की इंग्रजी विषयासाठी 30 मिनिट, मराठी विषयासाठी 30 मिनिट असे करून तुमचे 120 मिनिट म्हणजेच की 2 घंटेचा तुमचा एवढा पेपर राहणार आहे. आणि बघा प्रत्येक प्रश्नाच्या उत्तरासाठी जर बघितलं आपण तर 5 पर्याय उपलब्ध असतील. म्हणजेच की बघा हा जो पॅटर्न आहे तुम्हाला आय-बी-पी-एसचा पॅटर्न आहे म्हणून ही जी एक्झाम आहे तुम्हाला दिसायला येणार की आय-बी-पी-एस कंडक्ट करणार आहे. आता आय-बी-पी-एस कंडक्ट केल्यानुसार बघू शकता तुम्ही की 5 पर्याय उपलब्ध असतील. म्हणजेच की 1 प्रश्न राहणार आहे आणि 5 तुम्हाला ऑप्शन दिसून येतील. म्हणून आय-बी-पी-एसचे जेवढे पण पॅटर्न आहेत ते यानुसारच असतात तेवढं तुम्ही लक्षात घ्या. सदर परीक्षेसाठी नकारात्मक गुण पद्धतीचा अवलंब केला जाणार नाही. बघा यामध्ये क्लिअरली ते मेन्शन केलेलं आहे की निगेटिव्ह मार्किंग यामध्ये नसणार आहे. म्हणजेच की बघा कोणत्याही प्रकारची निगेटिव्ह मार्किंग तुम्हाला या भरतीसाठी दिसणार नाही. आणि जर बघितलं आपण तर परीक्षेचं स्वरूप पण मी तुम्हाला दाखवलं. तर अशा प्रकारे बघा तुम्हाला संपूर्ण डाटा तुम्हाला इथे दिसून येणार आहे आणि जागा पण मी तुम्हाला सांगितली आहे की कशा तुम्हाला जागा दिलेल्या आहेत. आता ही जी भरती आहे तुम्हाला 10वीच्या विद्यार्थ्यांसाठी आहे. जे कोणी विद्यार्थ्यांची 10वी झालेली असेल, तर त्यांच्यासाठी खूप चांगली अशी सुवर्ण संधी तुम्हाला निघून आलेली आहे. ज्या कोणी विद्यार्थ्यांना या भरतीबद्दल माहिती नसेल त्यांना ही माहिती शेअर करा, जेणेकरून त्यांना माहिती होणार आणि ते फॉर्म भरू शकतील. आता हा जो फॉर्म आहे तो कशाप्रकारे भरायचा आहे तुम्हाला वेबसाईटवरती दिलेली आहे. त्या वेबसाईटवरती जाऊन तुम्ही हा जो अर्ज आहे तुम्ही करू शकता. जे की तुम्हाला मी माझ्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पण अप्लाय करून म्हणजेच की अप्लाय लिंक देणार आहे. त्यावरून तुम्ही अप्लाय करू शकता. आता बघा अशा प्रकारची आजची माहिती होती. जर का तुम्हाला काही अडचण असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा, जेणेकरून मी तुमची मदत करू शकेल. आणि जर तुम्हाला जर याचा फॉर्म भरता येत नसेल, तर फॉर्म कसा भरावा यावरती जर तुम्हाला व्हिडिओ पाहिजे असेल, तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा. तर भेटूया आपण पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.